पीएम मोदीजी नमस्कार. 10 वर्षे झाली तुमच्या मन की बातला. 3 लाख फी भरून पुण्यात इंजिनियर, पण आज झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतोय. बिहारचं पोरग SSCचा पेपर 4 वेळा लीक, त्याच्या करिअरलाच गळती लागली. मुंबईची पोरगी 2 लाख फॉलोअर्स, पण घरी म्हणतात रील करून पोट नाही भरणार, नोकरी कर. आणि तुम्ही देशाला सांगता परीक्षा परीक्षा परीक्षा. पण यूथ काय म्हणतोय? मोदीजी परीक्षा दिली, नोकरी कुठं आहे? म्हणूनच म्हणतो 10 वर्षे झाली तुम्ही मन की बात करताय. आता मन की बात बंद करा आणि यूथ की बात सुरू करा. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. मोदीजी, तुमची मन की बात चांगली नव्हती का होती? होती. स्वच्छता, योग, स्टार्टअप, परीक्षा एकदम मोटिवेशनल. पण त्यात प्रॉब्लेम काय होता माहितीये? वन वे, माय वे और हायवे, निव्वळ एकतर्फी. फक्त बोलणं, ऐकणं, ऐकून घेणं अजिबातच नाही. त्यात यूथचा आवाज नाहीच नाही. मोदीजी, आता तुम्ही विचाराल की यूथ की बात म्हणजे काय? ऐका, यूथ की बात म्हणजे नोकरी की बात. डिग्री आहे, स्किल आहे, पण संधीचं काय? उदाहरणार्थ सांगतो. IT हब पुणे 2024-25 मध्ये 40,000 इंजिनियर्स पास, पण नोकऱ्या किती आल्या? 12,000. बाकी 28,000 गेल्या कुठं? मग यूथ विचारणारच ना, उरलेल्या नोकऱ्या कुणी खाल्ल्या? यूथ की बात म्हणजे महंगाई की बात. घर 2020 मध्ये 15,000 पगारात घर चालायचं, 2026 मध्ये 25,000 पगार, तरी महिन्याच्या 20 तारखेला बँक खातं रिकामं. मग यूथ विचारणारच ना, या महागाईच्या खाईत आम्ही उडी मारायची काय? यूथ की बात म्हणजे पेपर लीक की बात. परीक्षा देतो, पेपर फुटतो, भविष्यात अंधार पसरतो. त्याचं काय? उदाहरणार्थ बिहार, राजस्थान, नीट, SSC, रेल्वे, गेल्या 2 वर्षात 70हून अधिक पेपर लीक. पोरग 2 वर्ष अभ्यास करतं आणि पेपर 200 रुपयात विकला जातो. मग यूथ विचारणारच ना, आमच्या भविष्याची किंमत 200 रुपये आहे की काय? यूथ की बात म्हणजे एज्युकेशन लोन की बात. 4 लाखाचं लोन, त्यावर 9% व्याज, नोकरी नाही पण EMI चालू. मग यूथ विचारणारच ना, शिक्षण सेवा आहे की धंदा झालाय राव? यूथ की बात म्हणजे मेंटल हेल्थ की बात. NCRBचा डेटा, दररोज 28 विद्यार्थ्यांची आत्महत्या. कारण काय? तर परीक्षा, बेरोजगारी, दबाव. मग यूथ विचारणारच ना, आम्हाला ऍडवाइस नको, सपोर्ट हवाय. मिळणार काय? यूथ की बात म्हणजे राजनीती की बात. कॅरम असा फुटला की कोणती सोंगटी कोणत्या भोकात गेली हेच कळत नाही. आजच्या राजकीय परिस्थितीवर अचूक भाष्य करणारं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं हे विधान. मग यूथ विचारणारच ना, आम्हाला नेत्यापेक्षा तो नेता कसा असावा हे सांगाल की नाही? यूथ की बात म्हणजे सोशल मीडिया की बात. आजचा यूथ इंग्लिश, मीम, रोस्ट मध्ये बोलतो. मग यूथ विचारणारच ना, ती भाषा तुम्ही शिकणार आहात की नाही? यूथला भाषण नकोय, संवाद हवाय. अगदी राज ठाकरे स्टाईल. राज ठाकरे म्हणाले होते, पोरं डिग्री घेऊन फिरतायत आणि सरकार म्हणते कौशल्य विकास. कौशल्य आहे मोदीजी, पण विकास कुठं आहे? मोदीजी, ही यूथ की बात आहे. यूथला सवाल नकोय, जवाब हवाय. तुमच्या यूथ की बात मध्ये 5 गोष्टी असायलाच हव्यात. कोणत्या? सांगतो, पण एका अटीवर. जर तुम्ही यूथ की बात सुरू करणार असाल तर नोकरीचा डेटा, दर महिन्याला किती नोकऱ्या आल्या आकडा दाखवा. स्टार्टअप नको, सॅलरी हवी. 50 लाखांचा स्टार्टअप नकोय, 50,000ची नोकरी द्या. यूथ गेस्ट बोलवा. प्रत्येक एपिसोडला एक बेरोजगार, एक विद्यार्थी बोलवाच बोलवा. मोदीजी, तुमची मन की बात वाईट नाही, पण 2026चा भारत हा यूथचा भारत आहे. हा डेमोग्राफिक्सचा भारत आहे. आपली 60% लोकसंख्या 35 वर्षांखालची आहे. म्हणून PM मोदीजी, मी काय म्हणतो हे ऐकवण्यापेक्षा तुम्ही काय म्हणता अशी साथ घालून यूथचं ऐकून घ्या. कारण मनचं ऐकवणं सोपं आहे, पण यूथचं ऐकणं कठीण आहे. आता जाता जाता यूथ कशी भाषा बोलतो तेही ऐका. PM मोदीजी,
तुम्ही शुद्ध हिंदीत बोलता, चांगलं आहे. पण यूथ कसं बोलतोय माहिती आहे? तुम्ही बोलता युवाओं परिश्रम करे, आणि यूथ भाई हसल कर रहे हैं पर प्लेसमेंट नहीं लग रहा. तुम्ही बोलता स्टार्टअप शुरू करो, आणि यूथ फंडिंग के लिए कोलॅटरल मांगते हैं, घर बेचे क्या. आणि आपल्याकडे काय तर मन की बात. बस झाली आता मन की बात, आता करा सुरू यूथ की बात. चला मोदीजी लवकर सुरू करा, यूथ वाट पाहतोय. आणि आता यूथला प्रश्न, मोदीजींच्या यूथ की बातचा पहिला मुद्दा कोणता असावा? नोकरी, पेपर लीक की महागाई? चला फटाफट कमेंट करा, शेअर करा आणि तुमचं उत्तर थेट पीएमओ पर्यंत जाऊ द्या.